तर नमस्कार मंडळी, आम्ही चाललेलो आहे गाडीची डिलिव्हरी घ्यायला. तर आज आहे चांगला मुहूर्त आहे, तर त्याच्यामुळं आता आम्ही सगळे आवरून वगैरे चाललेलो आहे. तर तुम्हाला मी पूर्ण डिलिव्हरी कशा पद्धतीने घेतली दाखवणार आहे. गुड मॉर्निंग, शुभप्रभात सर्वांना. काय खेळायचं आहे? व्हॉलीबॉल? नो, आता व्हॉलीबॉल नाही, आता फिरायला जायचं आहे. व्हॉलीबॉल नाही, व्हॉलीबॉल नाही खेळायचं आता. डान्स आहे का? डान्स बघ, डान्स. बल्ले बल्ले डान्स बघ. बल्ले बल्ले, ए बल्ले बल्ले. इथं बल्ले बल्ले खरा. हे बल्ले बल्ले खरा. हे बल्ले बल्ले, बल्ले बल्ले. ह्या तो चारा वर आला. तर मंडळी बघा, सकाळ सकाळी उठलेलो आहे लवकर आम्ही, आवरून वगैरे. आता बघा भाचे कंपनी सगळे आवरून वगैरे आलेले आहेत. कोण कोण येते फिरायला सांगा? तू पण गाडीत जागा नाही रे, एक जण थांबायचं. कोण थांबणार? हा, आऊ थांबते. हे आऊ थांबते. पहिल्यांदा बघतो ओपन केलं. नीट स्माइल द्यायची. हसा बघू. फोटो काढताना हसायचं. हा 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 करा. बघ हसत नाही बघ, हसा म्हणतोय. हसा की. आता कोण कोण येणार आहे माझ्यासोबत? तू येणार, तू येणार आणि आदिराज तू येतोय? राहू द्या. बघा मंडळी, इतक्या लवकर उठून पण बघा आत्ता कुठं हे सगळेजण तयार झालेले आहेत. दिसत नाही का एवढं? दिसते बघ. थांबा थांबा बोल ना आधी कोणी इकडे सराई कुठं? हा. तर 2025 चालू झालेलं आहे. आज आहे 1 तारीख. मी सर्वांचे फोटो वगैरे काढलेले आहेत. बघा आता आम्ही वाट बघत बसलेलो आहे. तर ती वाट आम्ही ह्याच्यासाठी बघतोय की माझी जी छोटी बहीण आहे गुड्डी, तर तिची वाट बघत बसलेलो आहे. ती गेलेली आहे कॉलेजला. तर आजचा मुहूर्त एकदम चांगला आहे, तर तिची ST आली, त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत. बघा थोडे थोडे असते. इथनं आपण रॉंग साईडनं गेलं तरी पलीकडे आहे ते. तर गाडी जी घेतलेली आहे ती कोणती घेतलेली आहे, आधीच कोणाला माहीत असेल तर त्या कमेंट करू शकता. तर बघा आम्ही आता हायवेला लागलेला आहे, सोलापूर हायवे आहे. तर हा इतका मस्त रोड झालेला आहे की आम्ही एकदम भोंगाटमध्ये चाललेलो आहे. तर इथं बघा आमची आवडी करते हसते कसे आहे का? बांधलेला आहे का? बघा कोण कोण यायला आले बघा. तर बघू शकता आम्ही एका गाडीमध्ये किती जण चाललेलो आहे गाडी आणायला. तर मम्मी आहे, काकी आहे, गुड्डू आहे, त्याच्यानंतर बघा पूजा आहे, श्रीराज आहे, आदिराज आहे, दिद्या आहे आणि माझी छोटी बहीण आहे सुप्रिया. तर आता पुढं जे शोरूम आहे ते हायवेला आहे, सिटीमध्ये नाही आहे, तिथं काहीच नसतं. त्याच्यामुळे आम्ही पेढे घ्यायला आलेलो आहे. ताजं ताजं कोणतं आहे? ताजा 110. क्या बोलो, खाऊन बघ ताजा आहेत का बघ. तर पेढे जे आहेत ते पप्पा मम्मी आता दोघे घ्यायला आले आहेत, कारण पेढे बघितल्याशिवाय घ्यायचे नाहीत. कारण त्याच्यामध्ये काय होतं, ते भरपूर दिवसाचे पण असतात, ते खाऊन बघितल्यावर लक्षात येतं. तर हे बघा मंगळवेढ्यामध्ये आम्ही थांबलेलो आहे सध्या. तर तुम्हाला कोणाला ओळखीचं असाल तर कमेंट करा. तर आता आम्ही थोडीशी जिलेबी घेतलेली आहेत, कारण भरपूर जण आहेत आणि प्रत्येकाला भूक लागली असेल. बरं चला. तर आम्ही हारासाठी मोठ्या ऑर्डर दिलेले आहे, कारण मोठा जो हार होता बनला नव्हता, तर तिथं बनवायला सांगितलेलं. आम्ही येईपर्यंत बनवून जातो. तर आता आम्ही निघालेलो आहे मंगळवाड्यातून सोलापूरला. इथं पण हायवे आणि चांगला रोड आहे, फक्त सिटीमध्ये आत आल्यामुळं थोडंसं गर्दी आहे. तर हायवेने जायला एकदम भारी वाटतं. आता टोल नाका आम्ही पास करून चाललेलो आहे. टोल नाकेचेच पैसे इतके जातात ना, तर जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्हाला लक्षात असेल की जस्ट थोडंसं पुढं जायचं असतं तर लगेच 2-2 टोल नाके येतात. तर इथं पण तसंच आहे.
आत्ता मी सांगतो तुम्हाला, तर आम्ही कियाची कॅरेन जी आहे ती घेतलेली आहे. तर आता बघू शकता आपण चाललेलो आहेत, कारण सोलापूर एका बाजूला राहणार आहे. तर आम्ही जे जाणार आहोत कियाच्या शोरूमला, तर कियाचं जे शोरूम आहे ते ह्याच हायवेला आहे, लास्टपर्यंत जायचं आहे. सोलापूरला सोडून पुढं थोडंसं जायचं आहे. म्हणजे की कोंडी म्हणून जे गाव आहे ना, तर तिथंच ॲक्च्युली कियाचं शोरूम नवीन झालेलं आहे. तिथं आम्ही आता पोहोचणार आहोत. दाजीची जी गाणी होती ते बॉलिवूडची किंवा सगळे भारी भारी गाणी होती, नवीन जे रिलीज झालेत ते, आणि पप्पांनी त्यांना मराठी गाणी लावायला लावलेली आहेत. तर तुम्हाला ऐकू येत असतीलच. तर बघा आता समोर आपलं कियाचं शोरूम आलेलं आहे, मला वाटतं की दिसायला लागलेलं आहे. तर इथं सगळे वळीनच हायवेनं म्हणजे भरपूर सारे शोरूम्स आहेत. तर हे आहे ते नवीन झालेलं आहे कियाचं शोरूम. आत्ताच त्यांना आम्ही विचारलेलं, तर आत्ता ते स्टार्ट केलेलं आहे. अजून काम पण चालू आहे. बघा पुढं काहीच दिसत नाही आहे. जे सेल्स जे आहेत ते बाजूनं केलं जातं, म्हणजे थोडंसं पुढं स्पेस केलेलं आहे. तर आमचे जे सेल्स पर्सन आहेत ते हे आहेत. तर इथं बघा आम्हाला बसवलेलं आहे. तर भरपूर सारे डॉक्युमेंटेशनचं काही काम आहे, म्हणजे की इन्शुरन्स कॉपी असेल, त्याच्यानंतर RCच्या काय डिटेल्स असतील, ते लोन रिलेटेड काय असेल, तर ह्या सर्व गोष्टी त्यांना समजावून सांगत आहेत आणि ते डॉक्युमेंट हँडओव्हर करणार आहेत. तर हँडओव्हर केल्यानंतर मग गाडीकडे आलेले आहेत, म्हणजे गाडी आता आम्ही डिलिव्हरी घेत आहोत थोड्याच वेळामध्ये. जे सेल्स पर्सन होते ते एकदम भारी लागले आम्हाला, कारण त्यांनी डिलिव्हरी जे देत आहेत ना, ती प्रोसेस पण बघा एकदम स्मूथली करत आहेत. गाडीचा नंबर बघू शकता, 897 नंबर मिळालेला आहे आम्हाला. थोडंसं एक चांगला नंबर वाटला मला. तर आता ते नंबर प्लेट किंवा जे हार वगैरे आहेत ते सगळ्या गोष्टी फिटेड करत आहेत. पाठीमागचा नंबर लावलेला आहे, तर पुढची प्लेट लावलेली आहे. तर आता डिलिव्हरी आम्ही थोड्याच वेळामध्ये घेत आहोत. त्यांच्या इन्स्ट्रक्शन वगैरे जे आहेत ते त्या सांगत आहेत, म्हणजे की इन्शुरन्स रिलेटेड किंवा सर्व्हिस कशी करायची किंवा गाडीचं जे काही नवीन फीचर्स ॲड ऑन झालेले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी ते पप्पा ॲक्च्युली मेन चालवणार आहेत गावाकडं, त्याच्यामुळे त्यांना ते सांगत आहेत. तर आता आम्ही ॲक्च्युली स्टार्ट करत आहोत. रस्त्यात पुढे बंद पडली. अरे ते बसत नाही ते बाहेर काय. 1 2 हां बरोबर केला आता. असा झाला व्यवस्थित. आज जावा बसा. दरवाजा उघडा. पाऊस करायचं ना, पाऊस तर फायनली आम्ही गाडीला हार वगैरे घातलेला आहे, स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे. तर पूजन वगैरे आता आम्ही करणार आहोत. तर त्याच्यानंतर डिलिव्हरी घेत आहोत. सुरू आरती वगैरे लावली. तांदूळ तर बघा जे पूजा वगैरे करत आहेत ते माझे मोठे दाजी आहेत आणि दिद्या आहेत. तर पूजा झाल्यानंतर परत सर्वजण पूजा करणार आहे. तर ही जी आहे ते सुप्रिया आहे, छोटी बहीण आहे, तिनं पण पूजा केलेली आहे. तर श्रीराज पण आलेला आहे तिच्यासोबत. तर पूजा वगैरे करून झाल्यानंतर म्हणजे सर्व तर आता बघा आमच्या आऊला पण पूजा करायची. आऊ पूजा करून घेत आहे. आरती करायला. तर आता आमच्या काकी जे आहेत ते पूजा करून घेत आहेत. तर त्याच्यानंतर गुड्डी पूजा करत आहेत. तर बघा फोटो वगैरे आम्ही काढत आहोत, व्हिडिओज पण मी करत आहे. तर फोटो काढून झाल्यानंतर परत आम्ही डिलिव्हरीला स्टार्ट करणार. आय थिंक पूजा पण राहिलेली आहे. तर पूजा पण पूजा करून घेत आहे. पूजा आहे हिचं नाव आणि हीच पूजा करत आहे. तर बघा पूजाची पूजा आता कशी होते बघूया आपण. थांब तिला करू दे. तर त्याच्यानंतर तू गेले की हात घे पुढं. संघ तू घ्या संगया संगया हां ठेवा. इकडे बघा, इकडे व्हेरी गुड. इकडे बघ की. हां काढा आता.
तर बघू शकता दिद्दीचे आणि सुप्रियाचे दोघांचे हात आम्ही उमटवलेले आहेत. तर ह्याच्यानंतर बघू शकता कसे हात उमटलेले आहेत. थोडंसं डार्क कमी आहे पण उमटलेले आहेत बऱ्यापैकी त्याच्या. तर अशा तऱ्हेने एक तो क्षण आलेला आहे. तर लिंबू खाली ठेवलेले आहेत तर आम्ही तर लिंबू ओलांडून जाणार आहेत. तर पप्पा गाडी चालवायला बसलेले आहेत. तर बघू शकता तर पप्पा आणि मम्मी दोघांना पण आम्ही बसवलेलं आहेत कारण त्यांच्या पूर्ण आत्तापर्यंतच्या कष्टातून त्यांनी गाडी घेतलेली आहे. तर आता बघा लिंबूवरून गाडी जात आहे तर गेलेली आहे सक्सेसफुली गाडी पुढं. तर पप्पाला गाडी पहिल्यांदाच हे गाडी चालवत आहेत. तर नवीन नवीन फीचर्सची गाडी लय दिवसातून मला वाटतं पप्पा चालवत आहेत. तरीही त्यांनी व्यवस्थित चालवलेले आहेत. तर आता बघूया थोडंसं पुढं घ्यायला सांगितलेलं आहे गाडी. बस बस. तर जे कोणी व्हिडिओ बघत असाल तर गाडी कशी आहे, कशी दिसते आहे आणि तुमच्या काय म्हणणं असेल तर तुम्ही कमेंट करा. लावलं का? लाव लवकर. आऊ सर बाजूला. नीट बघ नीट बघ नीट बघ. तर लगेचच आदिराजला मी फटाके दिलेले आहेत. तर शोरूमच्या बाहेर फटाके उडवण्यासाठी दिलेले आहेत. तर आता बघूया आदिराज ॲक्च्युली त्याला समजणं झालं आहे कारण तो लावतोय पळतोय भरपूर वेळ झाला तो तसाच करायला आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आऊ पण मस्ती करायला आलेले आहे. आऊ काय करते एकदमच त्याला ओरडते भीती घालते मग त्याच्यामुळे आदिराज मागं पळतोय. आता बघू शकता तुम्ही त्यांची गंमत तुम्हाला दाखवतो मी. तर बघा दाजींच्या हस्ते नारळ फोडण्यात आलेला आहे. तर आता डिलिव्हरीचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. सुरुवात करतो. तू सर हे करते पाय जोडून ह्यात ठेवायचे आणि असेच पाय उचलायचे आणि त्याच्यावर ठेवायचे. मामा व्हिडिओ करा. मामा हा कर चाल. मामा दोन्ही पण उजवा पाय आणि इकडे ठेव. नाही तू ठेव पाय. हा तसं ठेवून तसंच उचल. होय करा व्हिडिओ अंगठा पडू की अंगठा वाला करते. अरे बस हा एका जागा ठेव. हा ठेव. हा झालं कसं राहू? झालं बस काय आऊ करू? इकडं. अगं इकडे कर की आयडिया तिकडे कुठून काय. तर फायनली बघा तो व्हिडिओ मी परत एकदा दाखवतोय. तर अशा पद्धतीनं आम्ही डिलिव्हरी घेतली होती. तर बघा तर आता बघा आम्ही फायनली डिलिव्हरी गाडीची घेतलेली आहे. नव्या गाडीमध्ये बघा सर्वजण आम्ही बसलेलो आहेत. आता दाजींच्या गाडीमध्ये काही जण बसलेत आणि ह्या गाडीमध्ये बघा एवढे जण बसलेले आहेत. तर बघा आता ह्या गाडीमध्ये कोण कोण बसलेलं आहे. तर पप्पा आणि मी समोर बसलेलो आहे. तर पाठीमागचं 3 सीटर आहे. इथं गुड्डी बसलेली आहे, श्रीराज आहे, मम्मी आहे, तिघेजण बसलेले आहेत. आणि पाठीमागं बघा सुप्रिया आहे, पूजा आहे आणि आऊ आहे. आणि इकडं समोरच या तरी फायनली आम्ही चाललेलो आहे. पप्पा ड्राईव्ह करत आहेत. तर बघू शकता कशा पद्धतीने आम्ही निघालेलो आहे. तर गावी आता डायरेक्टली जाणार आहे. गावामध्ये सिद्धनाथांच्या समोरच गाडीची पूजा पहिला करणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं बघणार आहोत. तर पहिला जे आहे ते मंदिरासमोर आता जाणार आहोत. तर बघूया आता किती वेळ लागतो. खूप वेळ लागतो इथून.